जय श्रीराम मित्रांनो. आता मी केबल क्रॉसवर थोडीशी ॲक्टिव्हिटीज करत होतो. त्या ॲक्टिव्हिटीजला पुश ॲक्टिव्हिटीज म्हणतात, डिक्लाइन पुश ॲक्टिव्हिटीज. बरीचशी पोरं आज मुद्दामून हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. बऱ्याच वेळेला मी बघितलं की पुश ॲक्टिव्हिटीज करताना पोरांना समजत नाही तो पुश करतो का फ्लाय करतो आहे. डबल ॲक्टिव्हिटीज डंबल्सवर ॲक्टिव्हिटीज करून येतो तो. डिक्लाइन फ्लॅट तिन्ही अँगल तो मारून आलेलो असतो इथं. पण तरी पण देखील ह्या मशीनवर येऊन तो पुश ॲक्टिव्हिटीज करत असतो. ठीक आहे, मग याचं कारण काय मला आत्तापर्यंत कळलं नाही. पण त्यांना समजून सांगण्यासाठी, त्यांना थोडीशी माहिती भेटण्यासाठी हा व्हिडिओ आपण करतो आहे. ठीक आहे, बारबलवर पुश ॲक्टिव्हिटीज करा, डिक्लाइन फ्लॅट त्याने ॲक्टिव्हिटीज तिथं केली, किंवा डंबल्सवर करा, किंवा केबल क्रॉसवर करा. म्हणजे तिन्हीपैकी हे ऑर ऑप्शन आहे. तिन्हीपैकी एक ठिकाणी पुश ॲक्टिव्हिटीज करा. आणि तुम्हाला जर पुश ॲक्टिव्हिटीज झाल्यात तर मग फ्लाय केबल क्रॉसवर करा, आलं लक्षात, किंवा डंबल्सवर फ्लाय करा तुम्ही. म्हणजे असे ऑर ऑप्शन आहेत. तर तुम्ही सगळ्या सेम ॲक्टिव्हिटीज करू नका. पोरं बघतात एकमेकाचं बघून करू नका. जे सर आहेत जिममध्ये त्यांना प्रॉपर विचारा, त्यांचा गायडन्स घ्या आणि त्यांचा ऐका. त्यामुळं तुमचं बॉडी स्ट्रक्चर खूप छान होणार आहे. मित्र म्हणतात म्हणून त्या ॲक्टिव्हिटीज करू नका. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून ह्या ॲक्टिव्हिटीबद्दल थोडीशी अजून डीपमध्ये माहिती देणार आहे.